पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या 99व्या भागामध्ये देशवासियांना संबोधित केलं। यापुढचा भाग 100वा भाग असल्यानं त्याबाबत देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह असून आपल्याला अनेक संदेश येत आहेत, दूरध्वनी येत आहेत। आज जेव्हा आम्ही स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा करत आहोत, नव्या संकल्पांसह पुढे वाटचाल करत आहोत, तेव्हा 100व्या भागाबाबत देशवासियांच्या सूचना आणि मतं जाणून घेण्यासाठी आपण खूप उत्सुक आहोत। या सूचना आणि मतं 30 एप्रिल रोजी होणाऱ्या 100व्या मन की बात कार्यक्रमाला अधिकच संस्मरणीय बनवतील, असं पंतप्रधान म्हणाले। यावेळी पंतप्रधानांनी अवयवदान आणि देहदान यांच्या महत्त्वाकडे लक्ष वेधलं। जेव्हा मृत्यूनंतर शरीरदान करण्याचा निर्णय एखादी व्यक्ती घेते, तेव्हा त्यातून 8 ते 9 जणांना एक नवं आयुष्य मिळण्याची शक्यता निर्माण होते, असं त्यांनी सांगितलं। आज देशात अवयवदानाप्रती जागरूकता वाढत चालली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। एका गंभीर आजारामुळे केवळ 39 दिवसांच्या कन्येला गमावल्यानं पंजाबमध्ये अमृतसर इथं राहणारे सुखबीर सिंग संधू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। मात्र अतिशय धैर्यानं आपल्या कन्येच्या अवयवांचं दान करण्याचा निर्णय घेऊन सुखबीर सिंग यांनी एक आदर्श प्रस्थापित केला, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली। सुखबीर सिंग आणि त्यांच्या पत्नीसोबत संवाद साधून पंतप्रधानांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या। तसंच अवयवदानामुळे मृत्यूनंतर अनेकांसाठी जीवनदात्या ठरलेल्या झारखंडच्या स्नेहलता चौधरी यांच्या कुटुंबियांसोबतही पंतप्रधानांनी संवाद साधला। समाजासाठी एक आदर्श प्रस्थापित केल्याबद्दल या दोन्ही कुटुंबांची त्यांनी प्रशंसा केली। अवयवदानासाठी देशवासियांनी जास्तीत जास्त संख्येनं पुढे यावं आणि आपल्या मृत्यूनंतर इतरांसाठी जीवनदाते बनावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। अबाबत जब सिर्फ 39 दिन की थी, तभी वो ये दुनिया छोड़कर चली गई। लेकिन सुखबीर सिंह संधू जी और उनकी पत्नी सुप्रीत कौर जी ने, उनके परिवार ने बहुत ही प्रेरणादायी फैसला लिया। मुझे संतोष है कि अंगदान को आसान बनाने और प्रोत्साहित करने के लिए पूरे देश में एक जैसी पॉलिसी पर भी काम हो रहा है। यानी अब देश के किसी भी राज्य में जाकर मरीज ऑर्गन प्राप्त करने के लिए रजिस्टर करवा पाएगा। सरकार ने ऑर्गन डोनेशन के लिए 65 वर्ष से कम आयु की आयु सीमा को भी खत्म करने का फैसला लिया है। इन प्रयासों के बीच मेरा देशवासियों से आग्रह है कि ऑर्गन डोनर ज्यादा से ज्यादा संख्या में आगे आए। आपका एक फैसला कई लोगों की जिंदगी बचा सकता है। देशातल्या महिला शक्तीची अभिमानास्पद वाटचाल आणि भारताच्या वाढत्या क्षमतेमध्ये महिलांचं मोलाचं योगदान पंतप्रधानांनी अधोरेखित केलं। विविध क्षेत्रामध्ये आपली कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या महिलांची त्यांनी उदाहरणं दिली। स्त्री शक्तीची ही ऊर्जा हाच विकसित भारतासाठी प्राणवायू आहे, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं। पहली महिला लोको पायलट सुरेखा यादव जी को जरूर देखा होगा। सुरेखा जी एक और कीर्तिमान बनाते हुए वंदे भारत एक्सप्रेस की भी पहली महिला लोको पायलट बन गई है। इसी महीने प्रोड्यूसर गुनीत मोंगा और डायरेक्टर कार्तिकी गोंजाल्विस उनकी डॉक्यूमेंट्री एलिफेंट विस्परर्स ने ऑस्कर जीतकर देश का नाम रोशन किया है। देश के लिए एक और उपलब्धि भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर की साइंटिस्ट बहन ज्योतिर्मयी मोहंती जी ने भी हासिल की है। ज्योतिर्मयी जी को केमिस्ट्री और केमिकल इंजीनियरिंग की फील्ड में IUPAC का विशेष अवार्ड मिला है। इस वर्ष की शुरुआत में ही भारत की अंडर 19 महिला क्रिकेट टीम ने T20 वर्ल्ड कप जीतकर नया इतिहास रचा। आजच्या मन की बातमध्येही पंतप्रधानांनी सौर ऊर्जेचं महत्त्व आणि त्याच्या वापराबाबत देशामध्ये वाढलेली जागरूकता याकडे लक्ष वेधलं। सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारत ज्या वेगाने पुढे वाटचाल करतो आहे, ती एक मोठी कामगिरी आहे आणि संपूर्ण जग भारताच्या या क्षेत्रातल्या यशाकडे आदराने पाहत आहे, असं त्यांनी सांगितलं।
यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये एका गृहनिर्माण संस्थेनं राबवलेल्या एका उपक्रमाची तसंच दीवमध्ये झालेल्या सौर ऊर्जा क्रांतीची माहिती दिली आणि त्यांची प्रशंसा केली. भारत की अभूतपूर्व सफलता की जरूर चर्चा करते हैं, खासकर भारत सोलर एनर्जी के क्षेत्र में जिस तेजी से आगे बढ़ रहा है वो अपने आप में एक बहुत बड़ी उपलब्धि है. भारत के लोग तो सदियों से सूर्य से विशेष रूप से नाता रखते हैं. ने मेरा ध्यान अपनी ओर खींचा है. यहाँ एमएसआर ऑलिव हाउसिंग सोसाइटी के लोगों ने तय किया कि वे सोसाइटी में पीने के पानी, लिफ्ट और लाइट जैसी सामूहिक उपयोग की चीजें अब सोलार एनर्जी से ही चलाएंगे. इसके बाद इस सोसाइटी में सबने मिलकर सोलर पैनल लगवाए. आज इन सोलर पैनल से हर साल करीब 90,000 किलोवाट आवर बिजली पैदा हो रही है. इससे हर महीने लगभग 40,000 रुपए की बचत हो रही है. इस बचत का लाभ सोसाइटी के सभी लोगों को हो रहा है. गुजरातमध्ये सौराष्ट्र इथं पुढल्या महिन्यात होणाऱ्या सौराष्ट्र तमिळ संगम कार्यक्रमाविषयी लोकांमध्ये निर्माण होत असलेल्या उत्साहाची पंतप्रधानांनी माहिती दिली. आसामचे वीर लचित बोरफुकन यांच्या जीवनावर आधारित निबंध उपक्रमासाठी 45 लाख लोकांनी निबंध पाठवल्यामुळे झालेल्या जागतिक विक्रमाबद्दल पंतप्रधानांनी सर्व सहभागींचं कौतुक केलं. जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या कमळाच्या देठांची म्हणजेच नादरूची शेती आणि हे उत्पादन परदेशात पाठवण्यासाठी FPO म्हणजे कृषी उत्पादक संघटनेच्या माध्यमातून 250 शेतकऱ्यांना मिळणारे फायदे, दोडा जिल्ह्यात लॅव्हेंडरची शेती करणारे शेतकरी, केंद्राच्या सुगंध योजनेद्वारे त्यांना मिळालेलं पाठबळ आणि त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ यांची माहिती पंतप्रधानांनी दिली. मन की बातचा समारोप करताना पंतप्रधानांनी 100व्या भागासाठी आपल्या सूचना पाठवण्याचं आवाहन केलं. या महिन्यात आपण विविध सण साजरे केले आणि महिन्याच्या उत्तरार्धातही सण साजरे करणार आहोत. रमजानच्या पवित्र महिन्याला प्रारंभ झाला आहे असं पंतप्रधान म्हणाले. पुढल्या महिन्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महान व्यक्तिमत्वांच्या जयंती साजऱ्या होत असताना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. देशाच्या काही भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन सुरक्षितता आणि स्वच्छतेची काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.